सर्वांना सप्रेम नमस्कार। पुनश्च एकदा दीपस्तंभ कला अकॅडमीमध्ये मी रवींद्र पवार आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण प्रभावी सूत्रसंचालन करत असताना शाब्दिक स्वागत कसं करावं या अनुषंगाने एक सेशन घेतलं होतं आणि त्यामधून आपण कुठल्याही सभा समारंभामध्ये आलेल्या सन्माननीय मान्यवरांचं उपस्थित बंधू भगिनींचं शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी कोणत्या चारोळ्या वापरायच्या, कशा पद्धतीने सन्माननीय मान्यवरांचा नामोल्लेख करायचा आणि सुरुवातीलाच आत्मविश्वासानं सूत्रसंचालकानं निवेदकानं आपली छाप कशी श्रोत्यांवर पाडायची याविषयीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। आज आपण शाब्दिक स्वागतानंतर ज्यावेळेस पुढचा टप्पा येतो तो येतो कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा किंबहुना कार्यक्रम सुरू करण्याचा। आणि कार्यक्रम सुरू करण्याच्या हल्ली दोन पद्धती सगळीकडे पाहायला मिळतात। त्यातली एक पद्धत आहे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं किंवा आदर्शांच्या पूजनाने महापुरुषांच्या महामातांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करायची, कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं। तर ज्यावेळेस आपण सन्माननीय मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करणार आहोत त्याच्यापूर्वीची स्टेजवरची तयारी सगळी व्यवस्थित असली पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं की आपण सन्माननीय मान्यवरांना आमंत्रित करतो, ते स्टेजवर येतात आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण अनाउन्समेंट करतो की आता सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। मान्यवर दीप प्रज्वलन करायला हातात मेणबत्ती घेऊन उभे असतात आणि नेमकी काडीची पेटीच नसते आणि मग सगळी बोंबाबोंब उठते। हा कार्यकर्ता त्याच्यावर ओरडतोय, तो कार्यकर्ता त्याच्यावर ओरडतात, तिथेच ठेवली होती ना काडीची पेटी। अशा पद्धतीने एक स्टेजवर गोंधळाचं वातावरण निर्माण होतं आणि प्रेक्षकांची भरपूर करमणूक होते, श्रोत्यांची भरपूर करमणूक होते। तेव्हा ज्या ठिकाणी आपण हे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत तर सूत्रसंचालकाचं संयोजकाचं काम आहे की सुरुवातीला समई व्यवस्थित आहे का, समईमध्ये तेल व्यवस्थित टाकलेलं आहे का, त्याच्या ज्या वाती आहेत त्या वाती व्यवस्थित लावलेल्या आहेत का। बऱ्याच वेळा वात आतमध्ये जाऊन बसते आणि सन्माननीय मान्यवरांनाच त्या वातीवर काढाव्या लागतात आणि मग त्यांची तिथं फसगत होते। कॅमेऱ्यामध्ये आपण शूटिंग दीप प्रज्वलनाचं करत असतो त्यावेळेस देखील प्रॉब्लेम होतो। म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। या सगळ्या ज्या काही साधनांचा समावेश दीप प्रज्वलनामध्ये होतो ती सगळी साधन सामग्री तिथं व्यवस्थित असली पाहिजे। मग तुमचं शाब्दिक स्वागत झालेलं आहे आणि शाब्दिक स्वागतानंतर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी ज्या वेळेस मान्यवरांना आमंत्रित करणार आहात त्यावेळेस एखादी चारोळी वापरायची आणि सन्माननीय मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करून त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी एखादा कार्यक्रम कुठला आहे तर तुम्ही असं समजा की एखादा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाचा आहे। बहुतांश वेळा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपण दीप प्रज्वलन नाही करत, डायरेक्ट मान्यवरांना स्टेजवर बोलवतो, कारण त्या दिवशी आपण आपल्या तिरंगी ध्वजाचं ध्वजारोहण कार्यक्रम करून संपन्न केलेला असतो। तर अशा वेळेस न करता एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असतो, पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे, तर असं समजूया की एखादी परीक्षा घेतलेली आहे, स्पर्धा घेतलेली आणि त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मान्यवरांना आमंत्रित केले आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। त्यावेळेस तुम्ही कसं बोलणार तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला एखादी चारोळी बोलायची आहे। उदाहरणार्थ, अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासाठी व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन, करूयात दीप प्रज्वलन। भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलनाने करत असतो। तेव्हा आजच्या या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून आपण सुरुवात करणार आहोत
आणि हे दीप प्रज्वलन करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे प्राचार्य सन्माननीय मनोहरजी सुरवसे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय प्राचार्य सरांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या दीपस्तंभ संस्थेचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष रवींद्रजी पवार सर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्या गावच्या सरपंच सन्माननीय लताताई दळवी यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. सर्व अतिथीगणांना तथा सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे, कृपया विचार मंचावर येऊन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. मग त्यावेळेस या ठिकाणी मान्यवर येतील, त्यांचं दीप प्रज्वलन सुरू असेल, त्यावेळेस आपण सूत्रसंचालकांनी शांत नाही राहायचं. नाहीतर आपण गप्प राहिलो, तिकडे दीप प्रज्वलन सुरू असेल तर मग श्रोतृवृंद जो आहे तो काय करतो, आपसामध्ये बऱ्याच वेळा गप्पा मारण्यामध्ये दंग होऊन जातो आणि कार्यक्रमाची रंगत बिघडते. त्यावेळेस आपण दुसरी एखादी चारोळी बोलायची. त्यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू असताना आपण एखादी चारोळी बोलून कार्यक्रम पुढे सुरू ठेवायचा. जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे, धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वदा आ जन्म त्याचा ध्यास दे, आ जन्म त्याचा ध्यास दे. कविवर्य गुरु ठाकूर यांच्या या काव्य पंक्तीमधून आपण सर्वांमध्ये एक नवचेतना निर्माण करण्याचं आवाहन, प्रार्थना त्या निसर्गाला या निमित्ताने करत आहोत. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एखादी चारोळीमध्ये बोलून सन्माननीय मान्यवरांचा देखील एक चांगल्या पद्धतीने नामोल्लेख करून सर्व श्रोतृवृंदाचं स्वागत करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करू शकतो. कधी कधी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने म्हणजेच आदर्शांच्या पूजनाने या ठिकाणी होत असते. त्यावेळेस तुम्ही असंही बोलू शकता की ज्यावेळेस आपण त्यांना आमंत्रित करणार आहोत, पण त्याच्या अगोदर हेही पाहिलं पाहिजे. जसं आपण पाहिलं की दीप प्रज्वलन करताना समईमध्ये तेल वात वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, त्याच पद्धतीने आपल्याला महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करत असताना त्यांचा जो फोटोचा क्रम आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित आहे की नाही हा तपासला पाहिजे. समजा आपण आदर्शांचं पूजन करत असताना मग छत्रपती शिवाजी महाराज, मग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, मग छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या महामाता असतील तर माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, अशा पद्धतीने आपला तो फोटोंचा देखील क्रम असला पाहिजे. आणि ही काळजी घेतली पाहिजे की फोटो ज्या साईजचे आहेत त्या साईजचे आपण हार आणलेले आहेत का नाही ते. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की फोटो असतात मोठे आणि हार असतात छोटे आणि मग ती दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही. इतका मोठा खर्च आपण कार्यक्रमामध्ये करतो आणि ती काळजी आपण घेत नाही. बरं, सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते ज्यावेळेस पुष्पहार समर्पित करून आणि आपल्या आदर्शांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात असते, त्यावेळेस होतं काय की फोटोला हार लावण्यासाठी म्हणजे त्या फोटोला खेळच नसतं आणि मग बरोबर होते आणि मग कुणीतरी दुसराच माणूस येतो आणि तो ऍडजस्ट करून ते हार आणि मग मान्यवर तसेच राहतात आणि दुसराच माणूस महापुरुषांच्या प्रतिमांना या ठिकाणी पुष्पहार समर्पित करून जातो. तर अशी फजिती आपली होता कामा नये म्हणून आपण अगोदर काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून तसं सुद्धा मग आपण महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून सुरुवात करणार असं तर असंही आपण या ठिकाणी बोलू शकतो की आजच्या या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आदर्शांच्या पूजनाने करणार आहोत. तेव्हा या महापुरुषांच्या आणि महामातांच्या प्रतिमा पूजनासाठी मी स्टेजवर आमंत्रित करत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मग त्यांचं नाव घ्यायचं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय, त्यांचा नामोल्लेख करायचा, त्यांचं नाव, आणि असे काही 2-3 पाहुणे असतील त्यांचा नामोल्लेख करायचा. आणि मग सर्वच विचार मंचावरील सर्वच सन्माननीय मान्यवरांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी विचार मंचावर येऊन आदर्शांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. आणि मग त्यावेळेस आपण नामोल्लेख करत घोषणा दिल्या पाहिजेत.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, अशाच प्रमाणे महामातांचा देखील उल्लेख करून आपण घोषणा द्यायच्या, खालनं जय जयकार होईल अशा पद्धतीने आपल्याला सूत्रसंचालन करत असताना त्या गोष्टी करायच्या आहेत. आणि अशा अनेक चारोळ्या तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ दीप प्रज्वलनासाठी जर तुम्हाला चारोळ्या वापरायच्या असतील तर तुम्ही भरपूर चारोळ्या आहेत, त्याच्यामध्ये अशीही चारोळी वापरू शकता की दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या केसरी किरणाने, दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या केसरी किरणाने आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दीप प्रज्वलनाने. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्व आहे. तेव्हा श्रोते हो, दीप प्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना सर्व विश्वाला करूया. असं चारोळी बोलायची आणि पुन्हा एकदा स्टेजवर ज्यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत त्यांना आमंत्रित करायचे. आणि अशा अनेक चारोळ्या वापरत असताना अशी एक चारोळी तुम्ही वापरू शकता. खूप छान चारोळी आहे. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, अतिथींना विनंती करुणी दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण, प्रसन्न करावे वातावरण. आणि मग दीप प्रज्वलन सुरू असताना सुद्धा अनेक चारोळ्या वापरता येतात. त्याच्यामध्ये तुम्ही असंही म्हणू शकता, एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. एखादी प्रार्थनाही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू आहे आणि श्रोतृवृंद सगळा या ठिकाणी अतिशय शांत वातावरणामध्ये, प्रसन्न वातावरणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये हा कार्यक्रम पाहत आहे. त्यावेळेस तुम्ही असंही बोलू शकता, म्हणजे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सुरू असताना, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. या सुंदर अशा प्रार्थनेने आपण दीप प्रज्वलन करून सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे, कृपया त्यांनी विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हावे. पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. अशा पद्धतीने आपण दीप प्रज्वलनासाठी चारोळ्या मान्यवरांचा नामोल्लेख करून त्यांना आमंत्रित करून चांगल्या पद्धतीचं दीप प्रज्वलनाचं सूत्रसंचालन करू शकतो. तर तुम्ही अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने दीप प्रज्वलनाचं सूत्रसंचालन करून श्रोत्यांवर छाप पाडा. एक आदर्श व्यक्तिमत्व असणारा आदर्श निवेदक बना. त्यासाठी मेहनत घ्या, कष्ट घ्या, पाठांतर करा, सराव करा, कारण सरावानेच माणूस परफेक्ट होतो. तर असाच सूत्रसंचालनाचा पुढचा भाग म्हणजे कशा अर्थाने आपल्याला मान्यवरांचं स्वागत तथा सत्कार समारंभ करायचा आहे, यासाठी आपण पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत प्रभावी बोला, जग जिंका. सर्वांना मनापासून पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार, भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.